मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर एक बातमी जोरात व्हायरल होत आहे। राजेश एक्सपोर्टमुळे LICचे 350 कोटी रुपये बुडाले आणि त्यामुळे अनेक पॉलिसीधारक चिंतेत आहेत। पण थांबा, आधी खरं सत्य जाणून घ्या। सर्वप्रथम LICचे पैसे बुडालेले नाहीत। राजेश एक्सपोर्ट्स या कंपनीवर सेबीने आर्थिक अनियमिततेचे आरोप करत चौकशी सुरू केली आहे आणि त्यामुळे त्यांच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे। LICची या कंपनीत सुमारे 10.8% भागीदारी आहे। म्हणजेच या कंपनीतील इतरांची भागीदारी ही जवळपास 90% आहे, ज्यामध्ये प्रमोटर्स आपले भारतीय आणि विदेशी गुंतवणूकदार आहेत। म्हणजे LICचे एकूण पैसे नाहीत, तर त्या कंपनीतील एक हिस्सा आहे। शेअर घसरल्यामुळे गुंतवणुकीची किंमत कमी झाली आहे, पण हे फक्त कागदावरील नुकसान आहे। प्रत्यक्ष पैसे गायब झालेले नाहीत। आता सगळ्यात महत्त्वाचं, LICची ही गुंतवणूक केवळ एकाच कंपनीवर अवलंबून नाही। देशातील हजारो मजबूत कंपन्या, सरकारी बॉन्ड्स आणि विविध ठिकाणी LICची मोठी गुंतवणूक आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे LIC ही गेल्या 70 वर्षांपासून लोकांचा विश्वास जपणारी सरकारी संस्था आहे। म्हणूनच तुमची पॉलिसी सुरक्षित आहे, तुमची मॅच्युरिटी सुरक्षित आहे, तुमच्या क्लेमवर कोणताही धोका नाही। मित्रांनो, शेअर बाजारात चढ उतार होतच असतात, म्हणून अफवांवर विश्वास ठेवू नका। फक्त अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा। थोडक्यात, राजेश एक्सपोर्ट्स प्रकरण गंभीर आहे, पण LIC भक्कम आहे आणि तुमचे हित सुरक्षित आहे। हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि इतरांनाही निश्चिंत करा।